नमस्कार. मी रवींद्र मुळे परिस्वेदमधील अजून एक व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर मांडत आहे. संघाचं खऱ्या अर्थाने ग्रामीण नेतृत्व अण्णा पाटील कदम. नगर जिल्ह्याच्या कामात अनेक अण्णांनी आपले योगदान आपल्या आपल्या परीने दिले. अशाच अण्णांपैकी एक म्हणजे देवळालीचे अण्णा पाटील कदम. 1978च्या निवडणुकीत मला आठवतंय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहुरी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांचं नाव वृत्तपत्रांमध्ये जरा अधिकच चर्चेत आलं. एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अशी माझ्यासारख्या कुमार वयातल्या कार्यकर्त्याला जुजमी माहिती त्यावेळेस होती. पण जसा जसा संघ समजत गेला तसं तसा अण्णा समजायला लागले. जसं जसं नगर जिल्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तसं तसं आपण अशा किती मोठ्या माणसांच्या छायेत वावरत आहोत हे समजत गेले. नगर जिल्ह्यात काम करायला मिळणे आणि या विभूतींचा सहवास मिळणे हे भाग्याचेच लक्षण किंवा पूर्वपणाही म्हणाली पाहिजे. नगर जिल्ह्यात जे प्रथमतः स्वयंसेवक झाले त्यातील एक अण्णा पाटील. नागपूरहून बाबूराव मोरे हे आयुर्वेद कॉलेजमध्ये शिकायला आल्यानंतर त्यांनी जी शाखा सुरू केली त्या शाखेमध्ये वसंतराव निवसरकर, प्र. ल. गावडे सर आणि पुढे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले नासा इनामदार आणि अर्थात अण्णांसारखे तरुण स्वयंसेवक त्यावेळी तयार केले. अण्णा पाटील त्यावेळी नगर येथे शिकत होते. नंतर स्वतःच्या देवळाली प्रवरा या गावी परत गेल्यावर त्यांनी शेतकरी म्हणून शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. पण त्याबरोबर नगर जिल्ह्यात नव्याने जन्माला आलेल्या सहकार क्षेत्रातही त्यांनी उडी घेतली. राहुरी येथील छत्रपती शिवाजी साखर कारखाना हा त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे. लोक संस्था निर्माण करतात आणि आपल्या हयातीतच नव्हे तर त्यानंतरही आपल्या वारसदारांकडे ती राहील याची तजवीज करतात. मग त्यासाठी डावपेच आखतात. काही जण डावपेच लढून दुसऱ्यांनी कष्ट करून वाढवलेल्या संस्था ताब्यात घेतात, हिसकावून घेतात. आणि हे सगळं करत असताना मानभावीपणे आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करत आहोत असं सांगत राहतात. असा आमच्या नगर जिल्ह्यात काहीसा इतिहास आहे. म्हणायला शेतकऱ्यांची सत्ता असते पण ती सत्ता काही घराण्यांचीच असते. हाच त्यांचा सहकार असतो. अर्थात अण्णा पाटील हे स्वयंसेवक असल्यामुळे या दोन्ही प्रकारच्या लोकांसारखे ते नव्हते. सत्ता आणि प्रतिष्ठा यापेक्षा तत्वाला प्राधान्य देणारे होते. आणि म्हणून अगदी कारखान्यासाठी आलेल्या परदेशी तंत्रज्ञांशी इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी कुणीही शक्य उपलब्ध नव्हते. तेव्हापासून जोडले गेलेले अण्णा हे सत्तेसाठी कधीच आपापलेले नव्हते. त्यांचे सामाजिक स्थान, त्यांचे नातेसंबंध खरं तर असे होते की त्याचा उपयोग करून ते कुठेही मोठ्या पदावरती पोचले असते. पण अण्णांनी देवळाली प्रवरातले हुडे गुरुजी, भागवत बाबा, कश्यप काका, वसंतराव पवार असे सहकारी आणि स्वयंसेवक आपल्याबरोबर निवडले. आणि ह्या सगळ्यांनी सुद्धा आपल्या या नेत्याला, सख्याला आणि सहकार्याला खूप मोलाची साथ आयुष्यभर दिली. अण्णांनी ना कधी आपल्या आजूबाजूला कुठल्याही व्यक्तीला स्वतःचा मोठेपणा भासू दिला आणि ना कधी कोणाला छोटे मानले. अण्णा वटवृक्ष होऊन सर्वांना सावली देत राहिले. पण आपल्यासाठी लागणारी ऊर्जा स्वतः निसर्गातून अर्जित करत कुणालाही स्वतःच्या सेवेची संधी त्यांनी दिली नाही. हेच या वटवृक्षाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मी खरं तर अण्णांना ऐकले जास्त लोकांकडून आणि तुलनेने अनुभवले कमी. पण जे अनुभवले ते थेट हृदयाला भावणारे. भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते रवींद्र देशपांडे सांगत होते की एक दिवस ते आणि वसंतराव वाडणे मजदूर संघाच्या कामासाठी अधिवेशनासाठी प्रवास करत भर दुपारी 1:30 वाजता देवळालीला अण्णांकडे पोचले. अण्णा नुकतेच शेतावरून आले होते. बोलण्याच्या ओघात
अण्णांना त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम समजला. अण्णा 5 मिनिटं आत गेले. आतून येताना शेतातून आणलेले रामफळ त्यांना खायला दिले आणि 10 मिनिटांनी चला तुमचं जेवण तयार आहे असे फरमान सोडले. रवींद्र देशपांडे सांगत होते की आम्ही सकाळपासून काही न खाता पिता फिरतो आहोत हे त्यांना सहज समजले होते आणि त्यामुळे त्यांनी आम्ही काही सांगण्याच्या आत आमची जेवणाची व्यवस्था केली होती. कार्यकर्त्याला ओळखणारे, कार्यकर्त्याची अडचण समजून घेणारे आणि कार्यकर्त्यासाठी व्यवस्था करणारे असे हे अण्णा पाटील होते. एकदा असेच सूर्यभानजी पाटील जनसंघाच्या प्रवासासाठी प्रवास करून मोटरसायकलवरती अण्णांच्या घरी गेले. अण्णा त्यावेळेस घरी नव्हते आणि सूर्यभानजींचं जेवण राहिलंय म्हटल्यावर काकींनी घाई असल्यामुळे ऐन वेळेस पिठलं आणि भाकरी केली. तोपर्यंत अण्णा घरी आले आणि अण्णांनी बघितलं. त्यानंतर अण्णा घरी भयंकर रागवले. प्रचारक आल्यानंतर त्याला कशा प्रकारे जेवायला वाढलं पाहिजे याचे संकेत त्या दिवशी अण्णांच्या घरात पक्के ठरले आणि त्या दिवसापासून प्रचारक घरी आल्यावर सागरसंगीत जेवण बनवण्याचा आणि जेवायचं आहे का हे न विचारता जेवण वाढण्याचा प्रघात अण्णांच्या घरात निर्माण झाला. अण्णांनी प्रांतात 72च्या दुष्काळात प्रचंड काम केले. दुष्काळ विमोचन समिती या नावाने ते काम चालू होते. विद्यार्थ्यांना भोजन, गुरांना पाणी आणि चारा, अनेकांना धान्याची व्यवस्था आणि या सगळ्यासाठी निधी संकलन यासाठी अण्णा प्रचंड धडपडले आणि या सगळ्या धडपडीतून नंतर जी जनकल्याण समिती स्थापन झाली त्या जनकल्याण समितीचं काम स्वाभाविकपणे अण्णांच्याकडे आले. जनकल्याण समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष विविध सामाजिक काम ते करत राहिले. सहकार भारती हे असेच अण्णांचे आवडते क्षेत्र जे प्रभावीपणे महाराष्ट्रात उभे करण्यात अण्णांनी मोठा पुढाकार घेतला. सहकारी कारखान्याच्या स्थापनेमुळे त्यांना सहकार क्षेत्रात असलेला अनुभव, त्याचबरोबर प्रत्यक्ष विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या देवळालीच्या स्थापनेमध्ये असलेला त्यांचा अनुभव आणि त्यामुळे सहकार क्षेत्रात असणाऱ्या मान्यवरांशी त्यांचे संबंध या बळावर सहकार भारती हे क्षेत्र चांगले उभे राहावे यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. आजही देवळाली येथील विविध कार्यकारी सोसायटी ही चंद्रशेखर भाऊ समर्थपणे हाताळत आहेत. आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी म्हणजे गरीब शेतकऱ्यांसाठी आर्थिक गुलामगिरीचं ठिकाणच झालेलं आहे. पण अण्णांनी कधीही या आपल्या सोसायटीला असे स्वरूप येऊ दिले नाही. विना संस्कार नाही संस्कार हे पुढे सहकार भारतीचे ब्रीदवाक्य झाले. पण त्याआधीच सहकार क्षेत्रात काम करताना एक स्वयंसेवक या नात्याने अण्णांनी हे वाक्य आपल्या जीवनात अंगीकारले होते. किसान संघ हे अण्णांचे तिसरे लाडके क्षेत्र. एक प्रसंग मला चांगला आठवतोय. पुण्याला बैठक होती. मधल्या वेळात वार्ष्णेय सर यांच्याकडे जायचे ठरले. मी, चंपालाल भाऊ आणि अण्णा रिक्षात बसलो. जाता जाता अण्णा सांगत होते त्याचे काय आहे, मी आहे किसान संघाचा अखिल भारतीय उपाध्यक्ष, पण आता आमचे अध्यक्ष नेमके अधिवेशनाच्या पूर्वीच निवर्तले, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात मला भाषण करायचे, अध्यक्ष भाषण करायचे आणि ते अखिल भारतीय अधिवेशन आहे त्यामुळे मला हिंदीमध्ये भाषण करायचे. आता माझी हिंदी कशी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे मला हिंदीतलं भाषण अचूक करण्यासाठी वार्ष्णेय सरांची मदत घ्यायची आहे, म्हणजे काही चुका व्हायला नको. मी विचार करायला लागलो आणि मला जाणवला तो अण्णांचा प्रांजळपणा. आपण किती मोठ्या माणसांच्या सहवासात आहोत हे मला सर्वप्रथम जाणवले. आजकाल तालुक्याच्या गावचे कुठलेही छोटे पद मिळाले की गाडीवर पाटील लावून फिरणारे अनेक रावसाहेब काकासाहेब दिसतात. पण एवढे मोठे पद असताना ती जबाबदारी समजून हिंदी भाषण करताना माझी कुठलीही चूक नको ही काळजी घेऊन रिक्षाने माझ्याबरोबर वार्ष्णेय सरांकडे येणारे अण्णांसारखे माणसं विरळीच. अण्णांनी किसान संघाच्या कामाला चंपालालजी यांना बरोबर घेत महाराष्ट्र पिंजून काढले. आंदोलने, धरणे, निवेदने आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग या सर्व प्रकारातून एकीकडे संघर्ष तर दुसरीकडे संघटन
असा किसान संघाचा दुहेरी प्रवास त्यांनी चालू ठेवला. जनकल्याणच्या कामामध्ये दामूअण्णा दाते, सहकार भारतीच्या कामात लक्ष्मणराव इनामदार उर्फ वकील साहेब आणि किसान संघाच्या कामात दत्तोपंत ठेंगडी अशा मान्यवरांचा निकटचा स्नेह, सहवास आणि मार्गदर्शनाचा लाभ अण्णांना मिळाला. अण्णा राजकारणातही होते. मला आठवते राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळात स्वयंसेवक निवडणुकीचे काम करत होते. तेव्हा शेषाद्रीजींनी जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये हमारा राजनीति में सहभाग कमल पुष्प की तरह होना चाहिए असं एक वाक्य म्हटलं होतं. अण्णा एवढी वर्ष राजकारणाच्या जवळच्या वर्तुळात असूनही स्वयंसेवक या नात्याने त्या राजकारणातही कमल पुष्पासारखेच राहिले. पुलोत सरकारच्या काळातील गोष्ट, खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न हे नगर जिल्ह्यात अधिक होते. अशा या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन ते मुंबईला गेले होते. सचिवालयातून लिफ्टने खाली उतरल्यावर लिफ्टच्या दारात अण्णांना त्यांचे पाहुणे आप्पासाहेब पवार म्हणजे त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे बंधू भेटले. सहजपणे प्रश्न विचारला, काय अण्णासाहेब साहेबांना भेटून आलात का? आणि अण्णा सहजपणे म्हणून गेले, हो भेटून आलो, पण आमच्या साहेबांना भेटून आलो, उत्तमराव पाटलांना. त्यावेळेस उत्तमराव पाटील हे मंत्रिमंडळातले 2 क्रमांकाचे मंत्री आणि महसूल मंत्री होते. वास्तविक उत्तमराव पाटलांना भेटायला गेल्यानंतर शरद पवारांना भेटणं हे सहज अण्णांना शक्य होतं. अण्णांचे त्यांचे नातेसंबंध पण होते आणि पुलोतचं सरकार असल्यामुळे त्यात कुठलाही औचित्यभंग पण नव्हता. परंतु अण्णांच्या दृष्टीने उत्तमराव पाटील हेच त्यांचे नेते आणि उत्तमराव पाटील हेच त्यांचे नाते. आजकालच्या जगामध्ये एखाद्या माणसाला कुठलं तरी पद मिळाल्यानंतर लांबचे नातेवाईक सुद्धा आजूबाजूला गोळा होताना दिसतात. अशा पार्श्वभूमीवरती अण्णांचं हे वागणं हे त्यांचं स्वयंसेवकत्व अधोरेखित करणारं ठरलं. हेच अण्णांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी आपले कधीही स्वयंसेवक असलेलं भान सुटू दिलं नाही. आज जेव्हा चंद्रशेखर भाऊ कुठेही परिचय करून देताना म्हणतात की मी प्रथम संघाचा स्वयंसेवक आहे, तेव्हा कुठेतरी अण्णांची ती खानदानी परंपरा पुढच्या पिढीमध्ये संक्रमित झालेली दिसून येते. सामाजिकदृष्ट्या आज त्यांची 2री-3री पिढी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्यांचे मोठे भाऊ चंद्रशेखर हे देवळाली प्रवरा येथे जरी राहत असले तरी संपूर्ण नगर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात आघाडीवर राहून काम करतात. साई देवस्थानची मध्यंतरी त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि आता राम जन्मभूमी मंदिराच्या कामातही पुढाकार घेऊन निधी संकलनाच्या कामात ते आघाडीवर आहे. त्यांचे दुसरे बंधू जगदीश हे पुण्यामध्ये वेगवेगळ्या संघाच्या माध्यमातून चालणाऱ्या संस्थांच्या कामात आपल्या अनुभवाचं योगदान देत आहेत. तर दुसरे चिरंजीव सुभाषराव हे आता एका भागाचे सहसंघचालक म्हणून काम करतात. त्यांचा नातू सत्यजित हा देवळालीचा नगराध्यक्ष आहे. सर्व या मंडळींमध्ये अण्णा पाटलांचा एक खानदानी गुण दिसतो, तो म्हणजे सार्वजनिक जीवनातलं सहनसेवकत्व. अण्णांना आणीबाणीत अटक झाली नव्हती, सामान्यपणे अटक झाली नाही, तर घरात बसू, शांत बसू, अनेक उद्योग आहेत ते मार्गी लावू, कोणाच्या डोळ्यावरती येणार नाही अशी काळजी घेऊ. अशा प्रकारचा विचार कोणी केला असता तर तो फार त्या काळात चुकीचा समजला गेला नसता. फार तर कुणी आलं तर जी काय आर्थिक मदत आहे ती करू आणि मोकळी होऊ असाही विचार करता आला असता. परंतु अण्णांनी त्या काळात कधीही असा विचार केला नाही. अण्णा त्या काळात अक्षरशः पायाला भिंगरी लावून फिरत होते. जे स्वयंसेवक अटकेत होते, जे स्वयंसेवकांनी सत्याग्रह केले होते, अशांच्या घरी जाऊन धीर देणं, दुखल्या खुपल्याला औषधं आणून देणं, स्वयंसेवकांच्या वयस्कर आईवडिलांना विचारपूस करणं, प्रसंगी त्यांच्या घरातल्या लहान मुलांना वडिलकीच्या नात्याने सल्ला देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरामध्ये एक आधार बनणं. अशा पद्धतीने अण्णांनी आणीबाणीमध्ये अटकेत नसताना खूप मोठा आधार कार्यकर्त्यांना दिला. अण्णांनी राहुरी तालुक्यामध्ये किसान संघ, सहकार भारती
अशा प्रांताची अधिवेशनं घेऊन दाखवली. त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांचा राहुरीच्या संशोधकांबरोबर संवाद घडवून आणण्यासाठी अण्णांनी पुढाकार घेतला. पण लक्ष्मणराव इनामदार असतील, दामोअण्णा दाते असतील, दत्तोपंत ठेंगडे असतील, ही सगळी मान्यवर मंडळी राहुरी तालुक्यात बऱ्याच वेळा आली. याचे कारण अण्णांचं त्यातला राहुरी तालुक्यातला रहिवास. कार्यक्रम कुठले असो, मग एखादा शाखेचा मासिक वर्ग असो, राहुरी तालुक्याचा दिवाळी वर्ग असो, नगर जिल्ह्याचा कुठला बैठक असो, किंवा थेट प्रांत स्तरावरची अशी अधिवेशन असो, अण्णांची भूमिका ही यजमानाची असायची. आणि ही यजमानाची भूमिका ते अत्यंत चोखपणे पार पाडायची. पण ती भूमिका पार पाडत असताना कुठलंही छोटं मोठं काम हे अण्णांना कधीच वेगळं वाटलं नाही. दत्तोपंत ठेंगडींना घेऊन जाण्यासाठी गाडीचं पंक्चर काढण्यासाठी धडपड करणारे अण्णा मी स्वतः डोळ्यांनी बघितले. आणि देवळाली प्रवराच्या दिवाळी वर्गामध्ये पोळ्या गोळा करण्यासाठी धावपळ करणारे अण्णासुद्धा आम्ही बघितलेले. अशा वेळेस अण्णा आपली प्रतिष्ठा विसरून कामात झोकून द्यायचे. काही गावं आणि काही नावं यांचे अतूट संबंध असतात. एखादा महापुरुष एखाद्या गावात असा जन्माला येतो की तो त्या गावच्या पुढच्या अनेक पिढ्यांवर प्रभावी संस्कार टाकतो. तेथील निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा या प्रभाव निर्माण होत असतो. आज देवळालीच्या प्रवेशद्वारापाशी एक अण्णांचा पुतळा उभा आहे. तो फार बोलका आहे. पांढरा शर्ट, धोतर, कोट आणि डोळ्यातून दिसणारे निर्वाज्य प्रेम आणि चेहऱ्यावरील हास्य सगळे काही त्या पुतळ्यातून हुबेहूब साकार झाले आहे. अण्णा जणू काही त्या गावामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी उभे आहेत असं त्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर वाटतं. जणू काय अण्णा म्हणतात, या माझ्या देवळालीत या. थकलेले असाल ना थोडी विश्रांती घ्या. तहानलेले असाल ना तर जरा पाणी प्या. खूप प्रवास करून आले असाल, जेवायला थांबा. कुणालाही उपाशी जाऊ न देण्याची आमच्या गावची परंपरा आहे. अण्णांच्या या शब्दांची अनुभूती मिळाल्यावर हा यात्रिक थोडा रेंगाळतो. अण्णांच्या आवडत्या लक्ष्मण बागेत जातो. अण्णांनी केलेल्या समाज चिंतनाचे वातावरणात पसरलेले चैतन्याचे 2 कण तो सामावून घेतो आणि 2 मिनिटे डोळे मिटून तिथेच बसतो आणि एक अद्भुत प्रेरणा घेऊन पुढच्या प्रवासाला निघतो. असंख्य प्रवासी कार्यकर्त्यांना अशी प्रेरणा देण्यासाठी आणि सहकार राजकारणाच्या दलदलीतून गोंधळून गेलेल्या असंख्य नौका हेलकावे खात असताना त्यांना दिशा देण्यासाठी अण्णा पाटील हे दीपस्तंभ म्हणून देवळाली प्रवरात आजही उभे आहेत असे त्या पुतळ्याकडे बघून. त्यांना आज त्या देशभरात चर्चेत असणाऱ्या किसानांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशेष आदरांजली अर्पण करून त्यांना अपेक्षित असणारा स्वप्नातला शेतकरी, त्यांच्या अपेक्षित असणारा त्यांच्या सहकार क्षेत्रातला संस्थांमधून विकसित करणारा शेतकरी असा उभा करण्यासाठी कटिबद्ध होऊया, हीच त्यांना खरी आदरांजली. धन्यवाद.